स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये अर्थात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी त्याचबरोबर सीआयडी मार्फत चौकशी होणार असल्याचं सांगितलं. आता या प्रकरणामध्ये केज न्यायालयामध्ये 1400 पेक्षा पानापेक्षा जास्त जे आहे ते आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु संतोष देशमुखांची हत्या होऊन जवळपास 92 दिवस उलटलेले आहेत. तरीही या प्रकरणातील एक आरोपी असणारा कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. परंतु आज नाशिक मधल्या ग्रामस्थांनी मोठा दावा केलेला आहे. सकाळी 9:30च्या दरम्यान नाशिकामध्ये कृष्ण आंधळे ग्रामस्थांना दिसल्याचा मोठा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपला चर्चेचा विषय आहे. कृष्ण आंधळे नाशिकात का, ग्रामस्थांनी काय केला दावा आणि सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संतोष देशमुखांची हत्या होऊन जवळपास 92 दिवस उलटलेले आहेत. आज या प्रकरणामध्ये पहिली सुनावणी सुद्धा पार पडतीये. परंतु या प्रकरणामध्ये जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे तो नाशिकामध्ये असल्याचा दावा जो आहे तो ग्रामस्थांनी केलेला आहे. नेमकं प्रकरण काय? निश्चितच राजरत्न, जर आपण पाहिलं तर आज केज जिल्हा आणि अतिरिक्त जे न्यायालय आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी खरं तर पार पडली. पुढची सुनावणी जी आहे ती 26 तारखेला देखील होणार आहे. मात्र ही सगळी सुनावणी तिकडे केजला होत असताना दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नाशिक मधल्या ग्रामस्थांनी एक दावा केलेला आहे की त्यांना कृष्ण आंधळे जो आहे, जो फरार आरोपी 92 दिवस झाले, 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांची अतिशय अमानुष आणि अमानवीय निर्घृण पद्धतीने हत्या झाली. त्या हत्येनंतर आजपर्यंत हत्येच्या 92व्या दिवसापर्यंत फरार असणारा, मोकाट असणारा हा कृष्ण आंधळे जो आहे तो आपल्याला सापडला आहे. तो आम्हाला सकाळीच्या आसपास जो आहे तो सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये दिसला असा दावा तिथल्या ग्रामस्थांनी केला. एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा राजरत्न समोर आलंय, जे सीसीटीव्ही फुटेज आपण देखील आपल्या स्क्रीनवर वरून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत आहे, टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, दाखवत आहोत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आपण बघितलं तर एका दुचाकीवरून हा कृष्ण आंधळे जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या वेळातलं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे. या व्हिडिओ मधली व्यक्ती ही कृष्ण आंधळेच आहे असं बोललं जातंय ग्रामस्थांच्या दाव्यानुसार. त्यामुळे नाशिकच्या ग्रामस्थांनी हा या सगळ्या अनुषंगाने केलेला सगळ्यात मोठा दावा आहे असं म्हणता येईल राजरत्न. नक्कीचपणे आपण पाहतो की या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या होऊन 92 दिवस उलटलेले आहे. संकेत अर्थात बीड पोलिसांनी या प्रकरणामध्ये 3 वेळा जो कोणी कृष्ण आंधळेची माहिती देईल त्यांना बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे. परंतु हा कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. जानेवारी महिन्यामध्ये अशी बातमी आलेली होती की कृष्ण आंधळे नाशिकामध्ये आहे अशी चर्चा सुरू झालेली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा केला, जवळचे जे लॉज आहेत तिथली तपासणी सुद्धा केली, परंतु हा कृष्ण आंधळे सापडलेला नाही. आज परत एकदा अर्थात नाशिकामध्ये एका मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये तो जवळपास दत्त मंदिराच्या जवळपास दिसल्याचा दावा जो आहे ग्रामस्थांनी केला आणि त्यांनी सांगितलं की मी कृष्ण आंधळे ओळखतोय कारण मी जवळपास बऱ्याच दिवसांपासून वकिलीची प्रॅक्टिस करतोय. कृष्ण आंधळे मास्क बांधून होता, त्याचबरोबर त्याने टी शर्ट परिधान केलेला होता, त्यावरती त्यांनी जॅकेट परिधान केलं होतं आणि ब्लॅक कलरची पॅन्ट त्यांनी घातलेली होती. त्यांनी मास्क खाली केला आणि लगेचच मी त्याला ओळखलं की तो कृष्ण आंधळेच आहे आणि मी 1000% दावा करतोय की हा कृष्ण आंधळेच आहे असा दावा सुद्धा तेथील ग्रामस्थांनी केलेला आहे. संकेत, आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतात? निश्चितच राजरत्न, तू जसा उल्लेख केलास की एका दत्त मंदिराजवळ तो सापडला, तर नाशिक जवळच्या गंगापूर रोडवर हे दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिराच्या जवळ चौकातून जाताना आपल्याला कृष्ण आंधळे दिसला असं स्थानिक ग्रामस्थांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. काळ्या रंगाच्या बाईकवरून हा कृष्ण आंधळे जो आहे तो जाताना आपल्याला गंगापूरच्या इथून दिसला असं सांगितलं. गंगापूरचे जे पोलीस आहेत ते देखील त्यानंतर लगेच घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राजरत्न, मुळात प्रश्न हाच आहे की 92 दिवसापर्यंत तब्बल 2 वेळा बक्षीस लावून सुद्धा बीडच्या पोलिसांनी वारंवार समाज माध्यमांवरून या क्रूरकर्मा कृष्ण आंधळेचा फोटो बीडचे पोलीस जे आहेत ते सातत्याने टाकत होते, बक्षीस त्याच्यावर लावलं होतं. तरी तो कृष्ण आंधळे का सापडला नाही? एक चर्चा झाली तो कुंभमेळ्यामध्ये आहे, एक चर्चा झाली की तो स्त्री वेशामध्ये जो आहे तो फिरतोय. तिकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी तर नाशिक जवळच जो दिंडोरीचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये 15 आणि 16 डिसेंबरला कृष्ण आंधळे वाल्मिक कराडनी मुक्काम केला असं सांगितलं गेलं. त्यानंतर आजची होणारी ही सगळी स्थानिक ग्रामस्थांनी केलेला दावा, या सगळ्यामुळे राजरत्न आता जे संबंधित स्थानिक नागरिक आहेत त्यांचा जबाब घेत
कृष्णा आंधळेच होता का, त्या व्हायरल व्हिडिओची जी जो फुटेज देखील त्याचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आपल्या प्रेक्षकांना आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवतोय संकेत. खरं तर या बाईकवरती मागे बसलेला कृष्णा आंधळेच आहे असा दावा जो आहे तेथील ग्रामस्थांनी केलेला आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संतोष देशमुखांची हत्या होऊन बऱ्याच या प्रकरणामधले जे आरोपी होते बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हते. यांना कुणी आश्रय दिला अशी सुद्धा चर्चा सुरू होती. आता परत एकदा मुद्दा उपस्थित होतोय संकेत. कृष्णा आंधळेला एवढे दिवस कोण आश्रय देते, आता या बाईक चालवणारा व्यक्ती कोण अशी सुद्धा चर्चा झालेली आहे. एकंदरीत कृष्णा आंधळेला आश्रय कोण देते अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता पहिली सुनावणी सुद्धा आज केज न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. संकेत, नेमकं कृष्णा आंधळेला आता ही जी सुनावणी आहे त्यामध्ये फरार घोषित करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे न सापडल्यामुळे कुठेतरी तपासामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत असं वाटतंय का? निश्चितच राजरत्न, जर आपण पाहिलं तर साधारणतः 1480 पाणी हे सगळं चार्जशीट जे आहे 1000 पानांपेक्षा अधिकचं हे सगळं चार्जशीट आहे. या चार्जशीट मध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर कृष्णा आंधळेला फरार दाखवूनच हे सगळं चार्जशीट जे आहे ते दाखल करण्यात आलं. आणि त्या चार्जशीट नंतर आज केजचं जे जिल्हा अतिरिक्त न्यायालय आहे ज्या न्यायालयामध्येच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती होणार आहे. आज पहिली सुनावणी पार पडली. उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे हे संतोष देशमुखांच्या परिवाराची बाजू जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने मांडणार आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हेंची नियुक्ती तर राज्यातनं त्या ठिकाणी झाली. निश्चितच कृष्णा आंधळे हा फरार असल्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या तपासामध्ये आल्या असू शकतात. कारण की गिरनारला जोपर्यंत हे सगळे होते सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे वगैरे, तोपर्यंत हा कृष्णा आंधळे तिथे सोबत होता. तर कृष्णा आंधळे वेळीच सापडला असता तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं आणखी काही महत्वपूर्ण खुलासे जे आहेत ते खुलासे झाले असते. कदाचित वेगळे खुलासेही काही झाले असते. मग खंडणीच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली की काही वेगळं कारण या सगळ्यामध्ये होतं. प्रथम वर्षाने तर रिपोर्ट चार्जशीट मध्ये खंडणीतूनच हत्या झाली असं उल्लेख जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे. मला वाटतं आरोपी क्रमांक 6 हा कृष्णा आंधळे आहे. सगळे आरोपी सापडले, अजूनपर्यंत हा कृष्णा आंधळे जो आहे तो सापडला नाही. आता जर स्थानिक नागरिक तसा दावा करतायत की आपण कृष्णा आंधळे जो आहे तो आपल्याला दिसलेला आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास करून जर तो कृष्णा आंधळे असेल तर आता तरी बीड आणि आता नाशिकच्या हद्दीमध्ये सापडल्यामुळे अर्थातच म्हणजे नागरिकांनी दावा केल्यामुळे अर्थातच राज्यात नाशिक पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे बीड आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जर तो कृष्णा आंधळे असेल तर वेळीच आणि लवकर त्याच्या मुसक्या आवळणं जे आहे ते देखील तितकंच गरजेचं आहे. निश्चितपणे, कारण कृष्णा आंधळे अत्यंत महत्वाचा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं, ज्यावेळेस सूर्यदास या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देत होते, ज्यावेळेस चार्जशीट दाखल झालेलं होतं आणि चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीनं झाली त्याचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झालेले होते. समाजामध्ये अत्यंत तीव्र भावना उमटलेल्या होत्या की या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली पाहिजे. परंतु हे सगळे व्हिडिओ जे होते आणि हे जे फोटोज होते, फोटोमध्ये सगळे आरोपी दिसत होते, परंतु या प्रकरणामधला कृष्णा आंधळे दिसत नव्हता. ज्यावेळेस माध्यमांनी प्रश्न विचारला सूर्यदास यांना, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कृष्णा आंधळे जो आहे या प्रकरणाचं सगळं व्हिडिओ शूटिंग करत होता आणि एक जो व्हॉट्सअप ग्रुप होता त्याचं नाव होतं मोकारपंथी, त्या मोकारपंथी ग्रुपवरती तो व्हिडिओ कॉल करून कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण केल्या चालली त्याचं फुटेजेस दाखवत होता. म्हणून या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे असतील, अत्यंत क्रूर असे आरोपी आहेत. यांनी जे कृत्य केलेले आहे ते मानवतेला लाजवेल असं कृत्य केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी पकडून त्यांना कठोरात कठोर शासन होणं सुद्धा महत्वाचं आहे. आता या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ज्याच्यामध्ये कृष्णा आंधळे दिसतोय असा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे. या सीसीटीव्ही फुटेजेसचे आहे तपास जो आहे आता नाशकाचे पोलीस करतायत. या प्रकरणामध्ये आता खरंच हा कृष्णा आंधळे आहे का, जर कृष्णा आंधळे असेल तर त्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना कधी यश येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.